पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय। पंढरपूरला वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यामधील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्यात येईल। त्याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य मालकी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार होणार आहेत। निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलाय। जर सेवा होत असेल तर ती खरंच एक चांगली गोष्ट आहे, कारण वारीमध्ये वातावरण खराब असते थोडे, तर आरोग्य सुविधा भेटत असेल तर खरंच ती एक चांगली गोष्ट आहे। आज प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये सुद्धा देण्याचं कबूल केलेलं आहे। या प्रत्येक पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविक असतात, मग त्या लाखो भाविकांची व्यवस्था एका ठिकाणी होत नाही। मग त्या प्रत्येक ठिकाणी काही सभा मंडप असेल, या महामंडळाच्या माध्यमातून तिथे उपलब्ध होतील आणि हे अतिशय छान बाबी, छान गोष्ट या ठिकाणी आज या महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे। त्याबद्दल मनपूर्वक सर्व वारकऱ्यांच्या वतीने मी आज उपमुख्यमंत्री साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।